Hello friends, I am Professor Arya Hathigane from DKT Yeshwantrao Chauhan Polytechnic in Chalkaranji. Today we are going to see binary search program, how to design a binary search program and how it will be implemented. Okay, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बायनरी सर्चचा प्रोग्राम. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं लिनियर सर्च. ठीक आहे, मग बायनरी सर्च जो आहे तो कसा वर्किंग होतो ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर बायनरी सर्च कसा वर्किंग होतो की प्रोग्राम्स जो ॲरे दिलेला असतो तो ॲरे दोन पार्ट्समध्ये डिवाइड केला जातो युझिंग दी मिड एलिमेंट. ओके, मग मिड एलिमेंट कसा कॅल्क्युलेट केला जातो तर लो एलिमेंट इंडेक्स जो असेल प्लस हाय एलिमेंट इंडेक्स डिवायडेड बाय 2 म्हणजे आपल्याला मिडल एलिमेंट मिळेल. आणि मिडल एलिमेंट हा प्रत्येक वेळेला काय केला जातो की एलिमेंट बरोबर कंपेअर केला जातो. की एलिमेंट म्हणजे काय, जो एलिमेंट आपल्याला सर्च करायचा. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत की आपल्या ॲरे मधला जो एलिमेंट सर्च करायचा आहे तो आपल्याला की एलिमेंट बरोबर मिड एलिमेंट बरोबर नेहमी कंपेअर करत राहायचा. ठीक आहे, यासाठी आपण प्रोग्राम बघणार आहोत. लेट स्टार्ट प्रोग्राम. मी टर्बो सी ओपन करून ठेवलेला आहे, हे मी मॅक्झिमाइज करतोय. ठीक आहे, तर आता आपण जर बघितलं जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम आपण पहिल्यांदा काय करावं लागेल, सेव्ह करावं लागेल. मी सेव्ह करतोय आणि त्याचं एक्सटेन्शन देतोय .c आणि याला नाव देतोय BS. ओके, बायनरी सर्च सेव्ह केलेला आहे. ठीक आहे, तर फर्स्ट स्टार्ट आपण काय करतोय, सिम्पली एक मेथड लिहितोय जो मेन मेथड असेल तो क्रिएट करतोय आणि त्यातला बेसिक ज्या गोष्टी आहेत ते मी घेतोय. क्लिअर स्क्रीन, त्याच्यानंतर घेतोय गेट ch आउटपुट होल्ड करण्यासाठी आणि क्लिअर स्क्रीन कशासाठी घेतलेला आहे तर आउटपुट विंडो क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, बेसिक एलिमेंट्स कुठल्या कुठल्या लागणार आहेत. आपल्याला एक ॲरे लागणार आहे. ॲरेसाठी ए हा एलिमेंट ॲरे घेतलेला आहे, त्यात मॅक्झिमम 50 एलिमेंट्स आपण घेऊ शकतो असं दाखवलेलं आहे. एक काउंटर व्हेरिएबल पाहिजे जो आपल्याला फॉर लूप किती वेळा एक्झिक्यूट होतोय हे सांगण्यासाठी. त्याच्यानंतर एस ॲरे साईज काय आहे हे सांगण्यासाठी. त्याच्यानंतर लो हाय लागेल. त्याच्यानंतर काय लागेल, मिड एलिमेंट लागेल आणि एक की एलिमेंट लागेल जो आपल्याला सर्च करायचा. ठीक आहे, एवढे व्हेरिएबल्स आपल्याला लागतील. हे पण जवळजवळ सेकंड टू थर्ड प्रोग्राम बघतोय त्याच्यामुळं मी हे एलिमेंट्स इथं दिलेले आहेत. आपण काय करू शकतोय, प्रोग्राम करत करत ज्या वेळेला आपण पुढे जातोय त्यावेळेला सुद्धा आपण हे व्हेरिएबल्स त्या वेळेला डिक्लेअर करू शकतोय. ठीक आहे, जसं जसं आपली प्रॅक्टिस होईल तसे आपल्याला हे एलिमेंट्स देता येतील. मग त्याच्यानंतर मी काय करतोय, ॲरे साईज काय आहे ही घ्यावी लागेल म्हणून मी ॲरे साईज घेतोय. प्रिंट एफ enter size of an array. array size एंटर करून घ्या, त्यानंतर ती स्कॅन करून घ्या. स्कॅन एफ कशामध्ये स्कॅन करून घ्यायचा, कुठल्या व्हेरिएबल मध्ये घेणार, %d स्पेस एक्सेस स्पेसिफायर आणि त्याचा व्हेरिएबल साईज मध्ये घेणार. ठीक आहे, मग मला काय करायचे आहेत, व्हॅल्यूज एंटर करून घ्यायचे आहेत. पहिल्या याच्यामध्ये मी काय केलं, या दोन्ही लाईन्स मध्ये की जो व्हेरिएबल जो ॲरे घेणार आहे त्याची साईज काय आहे ही डिफाईन करून घेतली. बरोबर आहे. आता मला काय करायचं आहे, जो ॲरे आहे त्या ॲरेचे व्हॅल्यूज घ्यायचे आहेत. मग मी इथं दिलं प्रिंट एफ enter the values of an array. enter the values of an array. इथं तुम्ही मध्ये पण इथं या ठिकाणी तुम्ही सांगू शकताय एंटर किती व्हॅल्यूज एंटर करायच्या आहेत हे पण तुम्ही डिफाईन करू शकता. इथं %d टाकायचं आहे आणि इथं तुम्ही काय करायचं आहे, एस द्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला काय कळेल तो किती नंबर्स एंटर करायचे आहेत हे युजरला तुम्ही सांगू शकताय. अदरवाईज आहे असं ठेवलं तरी चालतंय. मग मी ते स्कॅन करून घेतोय. आता व्हॅल्यू स्कॅन करून ज्या वेळेला घेत आहे तो आपल्याला काय करायचे आहेत, प्रत्येक एलिमेंटला घ्यायचं आहे. बरोबर आहे, म्हणजेच ॲरे मध्ये घ्यायचे. त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल, सिम्पली फॉर लूप यूज करावं लागेल. फॉर लूप हा लूप मध्ये ही स्कॅनर स्टेटमेंट टाकावी लागेल.
बरोबर आहे. मग फॉर लूपची कंडिशन काय येणार, आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन एस अँड आय प्लस प्लस. करेक्ट. हां, आणि हा इथं काय देणार, आय. हे काय करतील, प्रत्येक एलिमेंट्स आपल्याला स्कॅन करून घेईल आणि पर्टिक्युलर त्याच्या इंडेक्सला तो स्टोअर करेल. आणि हे डिस्प्ले करण्यासाठी मला हीच परत ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. त्यामुळे मी काय केलं, कॉपी केलं आणि इथं परत एकदा पेस्ट केलं. ठीक आहे. आता इथे मी पेस्ट केल्यानंतर चेक करा, मी प्रत्येक वेळेला सेव्ह करतोय, कारण जर लाईट गेली किंवा टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि पीसी बंद पडला तर तो आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होईल की एक्झिक्यूट केल्यानंतर कुठेतरी मध्ये थांबला असेल तर तो आपला प्रोग्राम आहे असं राहण्यासाठी. ठीक आहे. मग इथे एंटर जे आहे ते मी एंटर काढतोय आणि व्हॅल्यूज ऑफ अन ॲरे, व्हॅल्यूज ॲरेचे व्हॅल्यूज काय आहेत हे मी डिक्लेअर करतो. तर डिक्लेअर करण्यासाठी इथं प्रिंटएफ स्टेटमेंट काढून काय टाकायला लागेल, स्कॅनएफ स्टेटमेंट काढून काय टाकायला लागेल, प्रिंटएफ स्टेटमेंट टाकायला लागेल. ठीक आहे. त्या ॲम्परसँड राहिलेला आहे. ओके. इथं ए ऑफ आय व्हॅल्यूज तुमचे काय होतील, डिक्लेअर होतील. ती मी काय करतोय, 1 बाय 1 एकाखाली एक घेण्यासाठी मी तिथं एक /n दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला तिथं वेगवेगळं ते दिसावं. ठीक आहे. याच्यानुसार आपलं काय होईल, एक ॲरे किती साईजचा घ्यायचा आहे तो युजर डिसाइड करेल, त्याचे व्हॅल्यूज काय असतील ते युजर एंटर करेल आणि ते डिस्प्ले होईल. लेट्स चेक, हा चेक करूया आपण प्रोग्राम रन होतोय का, आणि त्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघूया. ठीक आहे. मी आहे असं सेव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर रन करतोय. रन केल्यानंतर पहिल्यांदा काय विचारलं, एंटर दी साईज ऑफ अन ॲरे. सपोज मी साईज काय केली, 5 घेतली. तर एंटर दी व्हॅल्यूज ऑफ अन ॲरे 1, 2, 3, 4 अँड 5. ओके. व्हॅल्यूज आर 1, 2, 3, 4 अँड 5. ओके. जस्ट कन्सिडर, आपण लिनियर सर्च बघितलं होतं. लिनियर सर्च मध्ये जे व्हॅल्यूज एंटर केले होते ते कुठल्याही पद्धतीने आपण एंटर केले होते, मीन्स ऑर्डर मध्ये नव्हते, असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये नव्हते. पण बायनरी सर्च ज्या वेळेला आपण एक्झिक्यूट करतोय किंवा रन करतोय त्यावेळेला आपला जो ॲरे असेल तो ॲरे आयदर यू हॅव टू sort that array in ascending order or descending order, depends on the programmer वर डिपेंड आहे की तुमचा ॲरे जो आहे तो सॉर्टेड ऑर्डर मध्ये पाहिजे किंवा अनसॉर्टेड ऑर्डर मध्ये, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. पण तुमचा ॲरे हा ऑर्डर मध्येच पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकता, बायनरी सर्च एक्झिक्यूट करू शकता. जर तुम्हाला ॲरे हा युजर कुठल्या ऑर्डर मध्ये देईल हे माहित नसेल किंवा तो सॉर्टेड ऑर्डरच एंटर करेल हे माहित नसेल, तर प्रोग्रामरची जबाबदारी काय आहे की तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये तो ॲरे सॉर्ट आउट करून घेऊनच त्याच्यावर बायनरी सर्च इम्प्लिमेंट करू शकता. पण मी आता तुम्ही इथे जर बघितला तर आपण जो ॲरे दिलेला आहे तो ॲरेची व्हॅल्यूज 1, 2, 3, 4, 5 असं दिलेलं आहे, म्हणजेच असेंडिंग ऑर्डर मध्ये दिलेला आहे आणि त्याच्यावर आपण बायनरी सर्च एक्झिक्यूट करणार आहोत. ठीक आहे. आता हा झाला आपला फर्स्ट पार्ट, जिथं आपण काय केलेलं आहे, एक ॲरे घेतलेला आहे आणि त्या ॲरेमध्ये व्हॅल्यूज एंटर करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲरे एंटर करून घेतल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती करायची आहे की एखादी व्हॅल्यू जर एंटर केली जी सर्च करायची आहे आणि ती सर्च करून आपल्याला आउटपुट डिस्प्ले करायचा. ठीक आहे. मग मी काय केलं, प्रिंट एफ, व्हॅल्यू तर एंटर करून घ्यायला पाहिजे त्यांच्याकडून की कुठली व्हॅल्यू सर्च करायची आहे. मग मी काय केलं, इथं enter the value to be searched. enter the value to be searched. कुठली व्हॅल्यू सर्च करायची ती घ्या. त्यानंतर scanf मध्ये घ्या, कुठल्या की एलिमेंटला घेणार ना, बरोबर आहे, %d ampersand key. ठीक आहे. की मध्ये मी तो व्हॅल्यू सर्च घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, यू हॅव टू डिफाईन लो अँड हाय. लो अँड हाय स्टार्टिंग एलिमेंट काय असेल, इंडेक्स काय असेल आणि लास्ट इंडेक्स काय असेल हे आपल्याला डिफाईन करायचं आहे. मग लास्ट इंडेक्स, स्टार्टिंग इंडेक्स 0 असेल, लास्ट इंडेक्स काय असेल s-1. ओके. दिस इज दी ॲरे.
इंडायसेस ऑफ स्टार्टिंग अँड एंडिंग हे ॲरेचे स्टार्टिंग इंडेक्स आणि लास्ट इंडेक्स आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे चेक करायचं आहे कुठं मिड बरोबर. मग मिड कॅल्क्युलेट करावं लागेल. पण मिड कॅल्क्युलेट करायचं असेल तो मिड प्रत्येक वेळेला चेंज होणार आहे. कारण जर समजा पहिल्याच अटेम्प्टला मिड बरोबर की एलिमेंट मॅच नाही झाला तर आपल्याला काय करावं लागेल, परत राहिलेल्या ॲरेमध्ये जे ॲरे 2 ॲरे तयार होतात त्या कुठल्या तरी एका ॲरेवर आपल्याला सर्च करावं लागेल आणि तिथं परत आपल्याला मिड फाइंड आउट करावं लागेल. म्हणून आपण काय करतोय, ह्या सगळ्याच गोष्टी आपण एका फॉर लूप मध्ये घेतोय. ठीक आहे. तर ह्या फॉर लूप मध्ये आपण काय करणार आहे, सगळ्या गोष्टी चेक करणार आहोत ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. मिड इज इक्वल टू लो प्लस हाय डिवायडेड बाय 2. दिस इज द फॉर्म्युला फॉर युअर फाइंडिंग मिड फाइंड आउट करण्याचा हा इंडेक्स झाला. आता आपल्याला असा लूप लिहायचा, सॉरी इथं फॉर लूप लिहायचं राहिलं, i इज इक्वल टू 0 and i is less than s and i plus plus. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल, हा लूप एक्झिक्यूट होणार आहे. तर इथं फॉर लूप घेण्यापेक्षा मी काय करतो, वाईल लूप घेतो ज्यामध्ये आपल्याला चेक करता येईल की लो आणि हाय यांचे व्हॅल्यूज काय आहेत हे चेक करता येईल. मग मी काय करतो, इथं लो इज ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू हाय. म्हणजे जोपर्यंत लो हा हाय पेक्षा लहान किंवा इक्वल टू आहे तोपर्यंत हा पार्ट एक्झिक्यूट करा, अदरवाइज इट विल बी एंड ऑफ दिस प्रोग्राम. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मी काय चेक करणार आहे, इफ. आता काय चेक करणार, इफ की एलिमेंट हा एक्झॅक्टली इज इक्वल टू मिड एलिमेंट बरोबर आहे का. पण इथं जर नुसतंच मिड टाकलं तर तो काय चेक करणार, मिड इंडेक्स काय आहे तो की एलिमेंटला मॅच होतोय का. पण आपल्याला इंडेक्स मॅच करायचं नाही, व्हॅल्यू मॅच करायची आहे. मग त्याच्यामुळे मी काय केलंय, हे ए ऑफ मिड जी ॲरे असेल, ॲरे मधली जी व्हॅल्यू आहे ती घेतली. आता इथं मी काय करणार आहे, जर हे असेल तर डिस्प्ले करा प्रिंट एफ. सॉरी मी इथं थोडंसं काय करतो, हे वाढवतो म्हणजे थोडंसं वर येईल आणि तुम्हाला दिसेल व्यवस्थित. ठीक आहे. प्रिंट एफ element is element is found. ओके. एलिमेंट इथं फाउंड होईल ज्या वेळेला की एलिमेंट मॅच होईल. जर नसेल तर हे नाही आहे, जे आपण घेतलेलं आहे ते नाही आहे, तर त्यामध्ये 2 केसेस असतील. ठीक आहे. जर की एलिमेंट हा मिड एलिमेंट बरोबर असेल किंवा मॅच होत असेल तर तो डिस्प्ले काय करेल, एलिमेंट इज फाउंड. पण समजा की एलिमेंट हा मिड एलिमेंटला मॅच होत नसेल, अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला 2 केसेस येतात की एक तर की एलिमेंट हा मिड एलिमेंट पेक्षा मोठा असेल किंवा की एलिमेंट हा मिड एलिमेंट पेक्षा लहान असेल. की एलिमेंट पेक्षा जर मिड एलिमेंट हा की एलिमेंट पेक्षा जर लहान असेल तर यू हॅव टू सर्च इन डिफरंट पार्ट, अँड जर मोठा असेल तर डिफरंट पार्ट मध्ये आपल्याला सर्च करावं लागेल. म्हणून मी इथं काय करतोय, की एलिमेंट हा मिड एलिमेंट पेक्षा मोठा आहे का, ही एक कंडिशन लिहिली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी आणखीन एक कंडिशन लिहिली, एल्स इफ चेक काय करणार, की एलिमेंट हा लहान आहे का मिड एलिमेंट पेक्षा. ठीक आहे. तर या दोन्ही केसेस मध्ये आपल्याला काय करावं लागते, यू हॅव टू चेंज द पोझिशन ऑर द इंडायसेस ऑफ लो अँड हाय. लो आणि हायचे इंडायसेस जे असतील ते आपल्याला इथं चेंज करावे लागतील. ठीक आहे. तर आता चेक करा, जर की एलिमेंट हा मोठा असेल मिड एलिमेंट पेक्षा, की एलिमेंट काय आहे मिड एलिमेंट पेक्षा मोठा आहे आणि असेंडिंग ऑर्डर मध्ये जर तुमचा ॲरे असेल तर मिड एलिमेंट नंतरचे जे एलिमेंट्स आहेत तिथं आपल्याला सर्च करावं लागेल. म्हणून तिथं जो मिड एलिमेंट की एलिमेंट हा मिड एलिमेंट पेक्षा जर मोठा असेल तर अशा केसेसमध्ये तुमचा जो हाय आहे तो कॉन्स्टंट राहील, बरोबर आहे, आणि जो लो आहे तो काय होईल, वाढेल. मग लो काय करायचं आपल्याला, वाढवायचा. लो इज इक्वल टू मिड एलिमेंटचा जो इंडेक्स आहे त्याच्यापेक्षा 1 नी वाढवायचा, बरोबर.
बरोबर आहे, लो वाढवला. आता आपल्याला काय करायचं आहे, हाय वाढव. जर की एलिमेंट हा मिड एलिमेंट पेक्षा लहान असेल तर आपण फर्स्ट पार्ट मध्ये तो सर्च करणार. मग अशा केसेसमध्ये काय येणार, जो हाय आहे तो कमी होणार आहे. बरोबर आहे, मग हाय इज इक्वल टू मिड एलिमेंट -1. ठीक आहे, या पद्धतीनं हा झाला तुमचा फॉर लूप. ठीक आहे, आता मी परत एकदा काय करतो, थोडंसं हा सेव्ह करून ठेवतो जेणेकरून काही प्रॉब्लेम्स आल्यात तर आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही. आता अशा केसमध्ये आपलं एक्झिक्युशन काय होतं हे बघूया. पण ज्या वेळेला फाउंड होणार आहे त्यावेळेला तो बाहेर पडायला पाहिजे, म्हणून मी इथं काय टाकतोय, ब्रेक स्टेटमेंट टाकतोय, जेणेकरून इथून एक्झिक्युशन थांबेल आणि तो डायरेक्टली एक्झिट होईल. ठीक आहे, तर चेक करा, 0 एरर्स. एक्झिक्यूट करा. आय एम गिविंग 7 एलिमेंट ऑफ ॲरे, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 एलिमेंट्स आले. एंटर. व्हॅल्यूज दिसले. सर्च कुठला करायचा आहे तो दिला, मी 4 एलिमेंट दिला, म्हणजे मिड एलिमेंट आहे का चेक केला, येस, फाउंड. ओके, आता मी काय करतोय, थोडंसं चेंज करतोय, परत रन केला. ॲरे साईज 7 1 2 3 4 5 6 7. ओके, त्याच्यानंतर मी काय केलं, चेंज केला, 5 हा एलिमेंट सर्च करायचा. इट इज एक्झिक्युटेड, नो इट इज नॉट एक्झिक्युटेड, हा आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे, तर आपल्याला हे चेक करायचं असेल तर परत आपल्याला हा क्लोज करावा लागेल, जो फॉर एक्झिक्युशन आहे ते, आणि परत मला काय करावं लागेल, जो प्रोग्राम मी केलेला आहे तो मला काय करावा लागेल, परत ओपन करावा लागेल. इथं आपलं थोडंसं काहीतरी चुकलेलं आहे, जो पार्ट चुकलेला आहे तो आपल्याला सर्च करायचा आहे. ठीक आहे, चेक करा, इथं आपण आलेलो आहोत. ओके, ए ऑफ मिड. आता आपण काय केलेलं आहे, इथं जसं इथं ॲरे एलिमेंट, जो एलिमेंट आहे तो आपण कम्पेअर केला आहे, पण इथं खाली काय केलेलं आहे, ॲरे एलिमेंट कम्पेअर केलं नाही, मिड कम्पेअर केला आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं काय कन्सिडर करावं लागेल, ॲरे एलिमेंट कन्सिडर करावं लागेल. बरोबर आहे, ए ऑफ मिड. ठीक आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला प्रॉब्लेम येतो. आता मी कसं सेव्ह केला होता म्हणून मला प्रोग्राम मिळाला परत, त्यामुळे हा प्रत्येक वेळेला ज्या तुम्ही एक्झिक्यूट करता त्यावेळेला सेव्ह करा, जेणेकरून मध्ये आउटपुट विंडो जर हँग झाली तर आपल्याला क्लोज केल्याशिवाय पर्याय नसतोय. ठीक आहे, तर ॲरे इंडेक्स काय, साईज काय आहे, 7 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, आता आपल्याला सर्च काय करायचं होता, 5. ओके, नॉट फाउंड. सॉरी, एलिमेंट इज फाउंड. पण इथं तो थांबत नाहीये, आपल्याला तो थांबायला पाहिजे आणि परत बाहेर पडायला पाहिजे. ठीक आहे, तर यासाठी काय करता येईल, परत एकदा आपल्याला प्रोग्राम चेक करावा लागेल. चेक आउट प्रोग्राम, ओपन PS. ठीक, scanf file low is okay, mid of mid print f हे काय चेक केलं, पहिल्या केसमध्ये जर की एलिमेंट हा मिड एलिमेंट जो आहे त्याच्यापेक्षा जर मोठा एलिमेंट असेल तर आपण लो वाढवला, आणि जर की एलिमेंट लहान असेल तर आपण काय केला, मिड मायनस केला. पण प्रॉब्लेम कुठे येतोय, while low is less than or equal to high, इथे एक्झिक्युशन फाउंड. ओके, ब्रेक जो स्टेटमेंट आहे तो काय झालेला आहे, इथं ब्रेक स्टेटमेंट बॅक झालेला आहे. ओके, सेव्ह करा परत एकदा. आता चेक करा, एक्झिक्यूट होईल. 0 एरर 0 आहे. 7 एलिमेंट 1 2 3 4 5 6 7. ओके, ठीक आहे, आपण सर्च करतो होतो 5. ठीक आहे, इथे थांबलेला आहे. परत एकदा रन करून बघूया आपण दुसरा एलिमेंट कुठला सर्च होतोय का. आपण पुढच्या एलिमेंटमध्ये गेलो होतो, पुढच्या पार्टमध्ये गेलो होतो. आपण आता मागच्या लोएस्ट ऑर्डर जो आहे त्याच्यामध्ये आपण चेक करणार आहे सर्च होतो का नाहीये.
ठीक आहे. तर आपल्याला सर्च काय करायचं आहे, 1 सर्च करायचं आहे. तर 1 हा एलिमेंट आहे का, आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय चेक करायचं आहे, जर एलिमेंट नसेल तर काय आहे, 7 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके. जर आपण 8 हा एलिमेंट टाकलेला आहे, 8 आपल्या ॲरे मध्ये आहे का, नाहीये. पण प्रॉब्लेम हा आहे की इथं शो होत नाहीये. मग शो होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यू हॅव टू राईट some code or printf statement for output display output of that statement. ओके. त्या स्टेटमेंटचं आपल्याला आउटपुट काढावं लागेल. मग मी इथं काय केलं, इफ चेक करावं लागेल आपल्याला लो आणि हाय हा एक्झॅक्टली इज इक्वल टू आहे का, सॉरी एक्झॅक्टली इज इक्वल टू, लो हा एक्झॅक्टली इक्वल टू येणार आहे पण त्याच्यापेक्षा ग्रेटर आहे का. ज्या वेळेला लो हा वाढेल त्यावेळेला आपल्याला काय टाकावं लागेल, डिस्प्ले करावं लागेल एलिमेंट इज नॉट फाउंड, एलिमेंट इज नॉट फाउंड. ठीक आहे. एलिमेंट इज नॉट फाउंड. परत एकदा मी काय करतोय, हा सेव्ह करतोय, परत एकदा रन करतोय. ठीक आहे. 7 एलिमेंट्स आहेत आपल्याकडे, 1 2 3 4. ठीक आहे. आता थोडंसं मी काय करतो, चेंज करतोय, 11 44 66 77 99 111. किती एलिमेंट झाले, 1 2 3 4 5 6 2 2 2. ठीक आहे. हा एलिमेंट डिस्प्ले झाला. आता मला सर्च करायचा आहे हा एलिमेंट, पण हा एलिमेंट आहे का, नाही, आणि तो नॉट फाउंड म्हणून डिक्लेअर करते. दिस इज अबाउट ऑल अबाउट युअर बायनरी सर्च. पहिल्यांदा काय केलं आपण बायनरी या प्रोग्राम मध्ये, पहिल्यांदा व्हेरिएबल्स डिक्लेअर करून घेतले, त्याच्यानंतर काय केलं, एक ॲरे घेतला, त्या ॲरेची साईज डिफाईन करून घेतली युजर कडून. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्याचे व्हॅल्यूज एंटर करून घेतले आणि ते स्कॅन करून घेतले. त्याच्यानंतर आपण काय घेतलं की तो ॲरे डिस्प्ले करून घेतला, जेणेकरून आपल्याला युजरला दाखवता येतील की तिथं हा ॲरे आहे आणि तुम्हाला कुठला एलिमेंट सर्च करायचा आहे तो एलिमेंट मला सांगा. त्याच्यानंतर आपण काय केलं, लो अँड हाय जो असेल तो आपण डिक्लेअर करून घेतला. लो आणि हाय काय आहे हे घेतलं आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, चेक केलंय एक्झॅक्टली बायनरी सर्च काय आहे आणि त्याचा लॉजिक काय आहे. तर हा लॉजिक आहे जिथं आपण चेक केलेला आहे, लो हा नेहमी हाय पेक्षा लहान पाहिजे किंवा इक्वल टू पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे बायनरी सर्च एक्झिक्यूट करता येतं. मग ते चेक केलं आणि त्याच्यानंतर मी काय केलं, एक मिड एलिमेंट घेतलेला आहे जो मिड एलिमेंट फाइंड आउट करेल. फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, लोअर इंडेक्स प्लस हायर इंडेक्स डिवायडेड बाय 2. तो मिड एलिमेंट आपल्याला देईल आणि मिड एलिमेंट प्रत्येक वेळेला आपण काय केलेलं आहे, की एलिमेंट बरोबर कम्पेअर केलं आहे. की एलिमेंट इज एक्झॅक्टली इज इक्वल टू, जर मिड एलिमेंट असेल तरच इथे एलिमेंट इज फाउंड डिक्लेअर करेल. अदरवाइज यू हॅव टू शिफ्ट आयदर लो और आयदर हाय इन दी 2 केसेस. 2 केसेसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, आयदर लो किंवा हाय तुम्हाला काय करावं लागेल, चेंज करावं लागेल. जर मिड एलिमेंट की एलिमेंट हा मिड एलिमेंट पेक्षा मोठा असेल तर यू हॅव टू शिफ्ट लो ग्रेटर दॅन मिड एलिमेंट, मिड एलिमेंट पेक्षा मोठा तुम्हाला सेट करावा लागेल. आणि जर की एलिमेंट हा लहान असेल मिड एलिमेंट पेक्षा तर आपण काय करणार आहे, हाय शिफ्ट करणार आहे मिड -1 ला. मग जेणेकरून आपल्याला काय मिळेल, एक पर्टिक्युलर हाफ मिळेल ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज सर्च करणार आहोत. Okay, this is all about your binary search. If you are having any questions, you can ask me on Google Classroom, or you can call me on my personal number, or you can give me text message for asking the questions. Okay, thank you so much.